नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी सागर साळुंके स्वागत करतो तुमचं स्मार्ट स्टडी सागर सर या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भूगोलाच्या PYQ. आतापर्यंत जे झालेले सर्व पेपर होते 2024 पासून ते 2020 पर्यंत बघणार आहोत. ठीक आहे. 2020, 21, 22, 23, 24 या 5 वर्षाचे ग्रुप बी आणि ग्रुप सीचे जेवढे काही PYQ आहेत आपण बघणार आहोत. 4 जानेवारीला एक्झाम आहे कंबाईन ग्रुप बीची आणि 11 जानेवारी कंबाईन ग्रुप सीची एक्झाम आहे. ह्या दोन्ही एक्झामसाठी हे लेक्चर अत्यंत महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, PYQ सिरीज घेण्या पाठीमागचं कारण काय आहे की प्रश्न रिपीट होतात है ना. भूगोलाला 10 प्रश्न विचारले जातात, तर 10 पैकी 10 मार्क्स आपल्याला घ्यायचे आहेत भूगोल विषयामध्ये. तर 10 आउट ऑफ 10 मार्क्स घेणं गरजेचं आहे, कारण कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आणि मेरिट पण हाय जात आहे. त्यामुळं भूगोल हा विषय असा आहे की 10 आउट ऑफ 10 10 पैकी 10 मार्क हे मिळतातच. त्यामुळं PYQ आपण डिटेलमध्ये करूया. प्रश्न रिपीट होतात आणि परीक्षेला जाण्या अगोदर एकदा हे लेक्चर बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर जे ऑप्शन असतात, एका प्रश्नामध्ये 4 ऑप्शन असतात बरोबर. त्या 4 ऑप्शनमधूनच पुढच्या परीक्षेला एका ऑप्शनमधून एक प्रश्न विचारला जातो. हे PYQचं महत्त्व आहे आणि आयोगाचा ट्रेंड आपल्याला समजून जाईल की कोणत्या दिशेला प्रश्न विचारत आहेत, कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचार आहेत, कुठं आयोग डिटेलमध्ये जात आहेत, कुठं वरवरती विचारतोय, कुठं करंटशी रिलेटेड प्रश्न विचारतोय. ठीक आहे. तर कंबाईन 2025 हा आपला हॅशटॅग आहे आणि 2025ची जी एक्झाम आहे जी आता 2026ला होणार आहे 4 जानेवारी 2026 आणि 11 जानेवारी 2026. तर आपण आता काय करूया, खऱ्या अर्थाने आता लेक्चरला सुरुवात करूया. सर्व PYQ आपण डिटेलमध्ये बघूया. मध्ये मध्ये मी ट्रिक्स पण देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. चला तर मग लेक्चर स्टार्ट करूया. 2024 कंबाईंड ग्रुप बीचा ही प्रश्नपत्रिका आहे. भूगोलावरती 10 प्रश्न विचारले होते एकूण. पहिला प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या लावा. काय विचारलं आहे, घाट आणि रस्ते ह्याच्यावरती प्रश्न आहे. पहिलं विचारलं आहे फोंडा घाट, माळशेज घाट, हनुमंते घाट आणि थळघाट. ह्याच्यावरती आपण ऑलरेडी लेक्चर घेतलं आहे. तर फोंडाचा आपण ट्रिक काय सांगितली होती, कप फोडा. कप फोडा म्हणजे क म्हणजे कोल्हापूर, प म्हणजे पणजी, म्हणजे 1चं 4. 1चं 4 कुठे येतं, पर्याय क्रमांक 2. डायरेक्ट उत्तर काढायचं. सॉरी, अजून पर्याय क्रमांक 4 मध्ये पण आहे. सॉरी, पर्याय क्रमांक 2 आणि 4 मध्ये आहे. परत माळशेज घाट, परत हनुमंते घाट. हनुमंते घाटची आपण ट्रिक काय सांगितली होती, हनुमंतेची हनुमंत काका म्हणजे कोल्हापूर कुडाळ. कचं येतं 2. कचं 2 कुठे दिसतं आपल्याला, पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतं. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. माळशेजचं आपण काय सांगितलेलं होतं, माळशेज घाट जो आहे ह्याचं आपण ट्रिक सांगितलं होतं, ठाणे आणि अहमदनगर आहे ना, मुंबई आणि कल्याण. मुंबईची थळ क्लास माळ घालणारी पोरं दिखावा करतात कुंभकर्णासारखं, असं त्या लेक्चरमध्ये आहे. एकदा बघून घ्या. आणि थळ किंवा कसारा घाट असं पण म्हटलं. थळ घाटाला काय म्हटलं जातं, कसारा घाट. मुन्ना कसा आहेस म्हणजे मुंबई ना नाशिक, मुन्ना कसा आहेस म्हणजे थळघाट आणि कसारा घाट एकच आहे. ही त्याची ट्रिक होती. हे जे एक्झाम आहे ते 2024 ग्रुप बीला झालेली एक एक्झाम आहे. त्यामधले आपण 10 प्रश्न भूगोलावरचे जे होते ते बघतोय. पहिला विचारला होता घाट आणि रस्ते विचारला होता. त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय होता. नेक्स्ट क्वेश्चन होता, शंभू महादेवाचे डोंगर रांग डॅश डॅश नद्यांच्या दरम्यान आहे. तर मी याची एक ट्रिक सांगितली होती, व्ही न सा ता सा अ गो ह बा भी म कृ असं सांगितलं होतं. व्ही म्हणजे विंध्य पर्वत,
नर्मदा, सातपुडा, तापी, सातमाळा, अजिंठा, गोदावरी, हरिश्चंद्र, बालाघाट, भीमा नदी, म म्हणजे महादेव डोंगर रांग, शंभू महादेव आणि क्रू म्हणजे कृष्णा नदी, विन, सातासा, अगोह, बा, भीम, क्रू. ह्याचं लेक्चर पण मी डिटेलमध्ये घेतले, बघून घ्या तुम्ही. आणि विचारले काय, शंभू महादेवाचं डोंगर रांग, बा, भीम, क्रू. म म्हणजे काय, महादेव डोंगर रांग. कोणत्या दोन नदी आहेत त्याच्या बाजूला, भीमा आणि कृष्णा. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे, भीमा आणि कृष्णा नदी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया, वाटलंच तर आपण इथे हे पण बघूया. या बाकीच्या नद्या, हे कोयना दक्षिणेला आहे. ठीक आहे, हे तर जवळपास नद्या नाही आहेत. त्याच्यानंतर प्रश्न विचारला होता, खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा असं विचारलं होतं. इथं बघा, हे प्रश्न व्यवस्थित वाचा, योग्य विचारला आहे का अयोग्य विचारला आहे. कारण प्रश्न जर आपल्याला व्यवस्थित समजला तर 50% उत्तर त्याचं आपल्याला तिथंच भेटून जातं. तर इथं विचारलं आहे योग्य. बघा, खडकांवरती आयोग, आता ट्रेंड आयोगाचा कुठं खडकांवरती प्रश्न विचारत आहे. 2023ला विचारला होता, 2024ला पण विचारला होता, आता 2025ला पण विचारण्याची दाट शक्यता आहे. राज्यसेवाला पण प्रश्न विचारला होता खडकांवरती. त्यामुळं बघा, खडक हे जे प्रकरण आहे ते थोडं डिटेलमध्ये करा. 3 स्टेटमेंट दिलेत आणि त्यातलं योग्य पर्याय निवडायला सांगितलं आहे. पहिलं स्टेटमेंट असं आहे, अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते. तर हे अगदी बरोबर आहे. स्तरित खडकात चून खडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात. स्तरित खडकामध्ये है ना, चून खडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात. तर हे पण बरोबर आहे. रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत. तर नाहीत म्हणजे हे निगेटिव्ह स्टेटमेंट दिले आयोगाने. तर हे चुकीचं आहे. रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट सारखे खनिज आढळतात आणि इथं दिलं आहे नाही, त्यामुळे हे चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय अ आणि ब कुठं दिसतं आपल्याला, तिसऱ्यामध्ये. अ आणि ब पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही काय करा माहिती आहे का विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आता एक्झाम जवळ आली आहे त्यामुळे व्हिडिओ थोडं स्पीडने बघा, 1.5 या स्पीडने बघा. लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. आणि जिथं जिथं काही ट्रिक्स वगैरे देत असेल तर तिथं थोडं स्पीड कमी करा, ट्रिक्स लिहून घ्या आणि पुढे चला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं आहे बघूया आपण. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलं आहे. महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे असं विचारलं आहे. तर भीमा नदीचं स्वतंत्र खोरे आहे का, यस. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. पैनगंगा अजिंठा, तिची ट्रिक अशी आहे, पायाचा अंगठा लक्षात ठेवण्यासाठी. पायाचा अंगठा म्हणजे काय, पैनगंगा अजिंठा असं लक्षामध्ये ठेवा. हे पण बरोबर आहे. मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे. मांजरा नदी ही जी आहे ती उत्तरेला आहे आणि कृष्णा नदी कुठे आहे, दक्षिणेला आहे. सर्वात दक्षिणेला कोणतीही नदी आहे महाराष्ट्राच्या, कृष्णा नदी बघायला भेटते. आणि मांजरा नदी कुठं आहे, उत्तरेला. त्यामुळं हे तिची उपनदी नाही आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. अ आणि ब बरोबर आहे, क चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. ड वाचायची गरजच नाही आपल्याला, कारण बघा क चुकीचं आहे, परत इथं क चुकीचं आहे आणि पर्याय क्रमांक 3 आणि 4 निघून जातात. पर्याय क्रमांक 1 आणि 2 शिल्लक राहतात. अ बरोबर आहे, त्याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. चौथं वाचायची गरजच नाही आहे, तरी पण आपण लेक्चर घेतो त्यामुळं वाचणं गरजेचं आहे. सिंदफणा नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे. तर हे पण चुकीचं आहे. ठीक आहे. सिंदफणा नदीबद्दल एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे डॅश डॅश व डॅश डॅश आहेत. 1960 मध्ये किती होते, 4 आणि 2020 आणि आता 25 मध्ये पण किती आहेत, 6. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4 व 6.
4 6 इथेचं उत्तर आहे. 4 कोणते बघा. पहिल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1960. त्या दिवशी होता रविवार आणि एकूण 4 प्रशासकीय विभाग होते. 4 प्रशासकीय विभागची ट्रिक मी सांगितली होती. पुणे और मुंबई, पुणे और मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई असे 4 प्रशासकीय विभाग आपल्याला बघायला भेटतात. त्याच्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट. मृदा प्रकार जोड्या लावावरती प्रश्न विचारला आयोगाने. योग्य जोड्या जुळवा. मृदेचा प्रकार आणि कोणत्या प्रदेशामध्ये ती मृदा आढळते असा प्रश्न विचारला आहे. तर काळी कापसाची मृदा सगळ्यांना माहीत आहे कुठे भेटते? महाराष्ट्राच्या पठारी भागावरती. काळी कापसाची मृदा महाराष्ट्र पठारी प्रदेशामध्ये बघायला भेटते. दख्खनच्या दंग्याला आता किती वर्ष पूर्ण झालेत विद्यार्थी मित्रांनो? दख्खनचे दंगे आय थिंक 150 वर्ष का काहीतरी पूर्ण झालेत. आणि काळ्या कापसाची मृदा म्हणजे कापूस हे त्याच्यामध्ये प्रकरण आहे. दख्खनचे दंगे कशामुळे झाले ते डिटेलमध्ये थोडे बघा इतिहासामध्ये. दख्खनच्या दंग्यांवरती मे बी आयोग प्रश्न विचारला जाऊ शकतो. आयोग विचारेल. काळी कापसाची मृदा महाराष्ट्र पठारी प्रदेश म्हणजे अचं 3 कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 आणि 2. ठीक आहे. म्हणजे 3 आणि 4 हे उडतात 1 आणि 2 मध्ये. जांभी मृदा आपल्याला कोकण येते, कोकणामध्ये बघायला भेटते. कारण तिथं काय होतं? पर्जन्य पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडतो आणि त्या पावसामुळे तिथं काय होतं? जांभी मृदा तयार होते. म्हणजे बचं 1 कुठं आहे? पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. नंतरच्या ज्या मृदा आहेत ह्या बघायची गरज पण नाही आहे. एक्झाममध्ये उत्तर भेटलं टिक करायचं, पुढे जायचं. जर तुम्हाला उत्तर भेटलं तरी पण तुम्ही जर वाचत बसला की तांबडी मृदा, भरड उथळ मृदा कुठं आहे हे बघत बसला उत्तर माहीत असून पण, तर काय होतं? वेळ मग पुढच्या प्रश्नाला मिळत नाही आहे जास्त. ठीक आहे. त्यामुळं हे सोडून द्यायचं. उत्तर भेटलं पुढचं वाचत नाही बसायचं. तरी आपण इथं बघूया काय आहे. तांबडी मृदा आणि भरड उथळ मृदा. तांबडी मृदा आपल्याला कुठं बघायला भेटते? विदर्भामध्ये, पूर्व विदर्भ म्हणजे कुठं? गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरचा काही पट्टा या भागामध्ये आपल्याला काय वाटतं? तांबडी मृदा बघायला भेटते. आणि भरड उथळ मृदा सह्याद्रीचा पूर्व भाग, सह्याद्रीचा पूर्व भागामध्ये भरड उथळ मृदा बघायला भेटते. जोड्या लावावरती प्रश्न आता मृदेवरती पण थोडं डिटेलमध्ये वाचून घ्या तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन आहे. कोणत्या 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात? तर त्याचं उत्तर सांगतो. सिंधू व सतलज. सिंधू आणि सतलज. मी ह्याचं कसं लक्षामध्ये ठेवलेलं माहिती आहे का? श प थ असं लक्षामध्ये ठेवलेलं. म्हणजे हे श म्हणजे काय? सिंधू, प म्हणजे पंजाब आणि थ म्हणजे सतलज असं लक्षामध्ये ठेवलं होतं बरं का मी. तुम्ही काहीतरी ह्याच्यावरती अजून वेगळ्या ट्रिक्स आहेत. मी कदाचित नेक्स्ट लेक्चरमध्ये घेईन. कारण इथं सगळ्याचं ट्रिक देत बसलो मी तर काय होईल? व्हिडिओ खूप लेंदी बनेल. एक्झाम जवळ आले आहेत त्यामुळं आपण काय करायचं आहे? महत्त्वाचं आपण बघतोय. आता इथं बघा, इथं काली आणि तिस्ता, इथं नेपाळ हिमालय येते. म्हणजे मी लक्षामध्ये कसं ठेवलेलं? का न ती, का न ती, काली नदी, नेपाळ हिमालय आणि तिस्ता नदी असं लक्षामध्ये ठेवलेलं. काली नदी, नेपाळ हिमालय आणि तिस्ता नदी. ठीक आहे. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना डॅश डॅश म्हणतात. कोरडे आलं की लू वारे. वायव्य भागाकडून काय होतं? वारे वाहताना दिसतात आपल्याला. हे पश्चिम आणि
वायव्य अफगाणिस्तानकडून आपल्याला आणि पाकिस्तानकडून या भागाकडून काय होतं, भारतामध्ये अतिउष्ण कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटलं जातं, लू वारे. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. स्वामीनाथन आयोगाचा आवडतं व्यक्तिमत्व स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे आणि मल्टिपल स्टेटमेंट दिले आणि स्वामीनाथनच्या व्याख्येनुसार भारतातली कोरडवाहू शेती म्हणजे काय हे 4 स्टेटमेंट दिले आणि त्याच्यातलं आपल्याला ओळखायचं आहे. जिथं सरासरी वार्षिक पर्जन्य 100 सेंटीमीटरपेक्षा जास्त पण 120 सेंटीमीटरपेक्षा कमी असं दिले. तर हे बरोबर आहे का, तर नाही आहे. 30 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस हे पण नाही आहे. 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त हे पण नाही आहे. 100 सेंटीमीटरपेक्षा कमी पण 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त सरासरी वार्षिक पर्जन्य हे त्याचं काय आहे, व्याख्या आहे स्वामीनाथन यांची. ड हे त्याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये येतं, हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट आपण जाऊया. भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते. 4 स्टेटमेंट दिले आहेत आणि त्या 4 स्टेटमेंटपैकी ओळखायचं आहे की भारतीय जनगणनेनुसार कोणतीही नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते. 4 स्टेटमेंटमधलं पहिलं स्टेटमेंट असं आहे, महानगरपालिका नगरपालिका असणे. बरोबर, तेव्हाच काय होतं, नागरी वस्ती म्हणून ती ओळखली जाते. त्याच्यानंतर आहे 5000पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. हे पण बरोबर आहे. 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे पाहिजे. म्हणजे नागरी वस्तीमध्ये कसं पाहिजे, 50%पेक्षा जास्त 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे पाहिजे. तर 50% नाही, इथं त्याचं आन्सर आहे 75%. 75% पाहिजे इथं, हे चुकीचं आहे. 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे असलं असतं तर हे स्टेटमेंट बरोबर असलं, त्यामुळे हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400पेक्षा जास्त. दर चौरस किलोमीटरला किती, 400पेक्षा जास्त पाहिजे. त्याच्यामुळं अ ब ड हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, नागरी वस्तीबद्दल आपण बघितलं आता. त्याच्यानंतर आपण जाऊया 2024 ग्रुप सीच्या, हे हिस्ट्रीचे आहे, आपण जिओग्राफीचं बघूया. ठीक आहे, इथून आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन होता थोडा हा. खालीलपैकी कोणती लिपी संताली भाषेमध्ये वापरली जाते. ओल चिकी ही लिपी संताली भाषेमध्ये वापरली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर विचारलं आहे जिल्हे आणि जलविद्युत प्रकल्प. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणता जलविद्युत प्रकल्प आहे, उजनी यशवंत सागर है ना. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये कण्हेर. सोलापूरचं म्हणजे अचं काय येतं 4, अचं 4 कुठं आहे 3, 2 3 4 मध्ये येतं, त्यामुळं पहिलं चुकलं. 2 3 4 मध्ये बघूया. साताऱ्याचं काय येतं कण्हेर म्हणजे 2चं 1, 2चं 1 कुठं आहे 3 आणि 4 मध्ये आहे, म्हणजे 2 पण उडलं. त्याच्यानंतर 3 आणि 4 मध्ये. रायगडचं भीरा. शेवटी बघा काय भीरा आणि सुरुवातीला बघा रा. हे असंच लक्षामध्ये ठेवायचं असतं, पाठ नसतं करायचं हे. भीरा रायगड म्हणजे सीचं 2 कुठं आहे, पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं उत्तर आहे. सांगलीचं काय आहे वारणा. जलविद्युत प्रकल्प आणि जिल्हे ह्याचं पण एक मी ट्रिक्स स्वरूपात एक लेक्चर बनवणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे जोड्या लावा. मासेमारी बंदर आणि जिल्हे विचारलेत बघा. डहाणू पालघर जिल्हा
ठाणे या जिल्ह्यातून विभक्त झालेला आपल्याला दिसतो 2014 मध्ये. आणि पालघरमधलं जे आहे डहाणू हे मासेमारी बंदरासाठी प्रसिद्ध आहे. माहीमची खाडी आहे ना, हे पण माहीत आहे भरपूर जणांना. मुंबईमध्ये माहीमची खाडी म्हणजे अचं 2 बचं 1 कुठं आहे, अचं 2 पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये आहे, त्यामुळे 2 आणि 3 उरले. परत बचं 1 कुठं आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढचं नाही वाचलं तरी चालेल, पण आपण आपल्या माहितीसाठी आपण वाचतोय. दाभोळ कुठे येतं, रत्नागिरी. आणि विजयदुर्ग बघा, दुर्ग इथंच उत्तर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग इथंच उत्तर आहे ना आपल्याला. म्हणजे आपल्या डोळ्यापुढंच उत्तर आहे, आपल्याला फक्त काय करायचंय, योग्य उत्तर असं शोधायचंय आणि आपल्याला टिक करायचंय. म्हणजे कधी कधी काय करायचं, असं मॅच करायचे वर्ड, सिमिलॅरिटी बघायची आहे ना. सिमिलॅरिटी जर बघितली तर काही असे प्रश्न असतात की त्याच्यामध्येच आपल्याला उत्तर बघायला भेटतं. नेक्स्ट आपण प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट आहे जोड्या लावा. जोड्या लावावरती प्रश्न विचारले ते भरपूर बघा. जिल्हे आणि त्याचं लिंग गुणोत्तर प्रमाण विचारले 2011च्या जनगणनेनुसार. 4 जिल्हे विचारलेत, पुणे जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, अहिल्यानगर आणि नागपूर. आता हे असं लाईनीने वाचण्यापेक्षा आपण ह्याच्यामध्ये बघायचं की सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण कुठं बघायला भेटतं आपल्याला, कोकणामध्ये. कारण का, तिथल्या पुरुषांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात होतं. कुठं, मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी आणि महाराष्ट्रातल्या इतर जे शहरे आहेत या ठिकाणी. कशासाठी, रोजगारासाठी पुरुषांचं स्थलांतर झालं. याचा अर्थ काय होतं, त्यांच्या गावामध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे. लिंग गुणोत्तर प्रमाण मग आपल्याला जास्त दिसतं. हे कुठं, कोकणामधलं कोणता जिल्हा इथं दिलेला आहे, रत्नागिरी जिल्हा दिला आहे. रत्नागिरी जिल्हा. आणि सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर मग त्याचंच असणार, 1122 लिंग गुणोत्तर प्रमाण. बचं 4 कुठं आहे, पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये आपल्याला दिसते. अचं बघा 3 आणि 4 आहे, बरोबर आहे. 3 आणि 4 मध्ये आपल्याला दिसते. पुण्याचं इथं 3 दिले, म्हणजे पुण्याचं 3 म्हणजे माहीत नसलं तर आपल्याला ऑप्शनमधून उत्तर भेटून जातं. मग राहिलेले जे 2 आहेत, 239 आणि 251, ह्या 2 जिल्ह्यांमध्ये एक आहे. आता आपण एक विचार करूया, अहिल्यानगर आणि नागपूर ह्याच्यामध्ये आपल्याला दोघांमध्ये जास्त असं म्हणजे शिक्षण जास्त आहे अशा जिल्ह्यामध्ये, किंवा नागपूर हे काय आहे, महाराष्ट्राची उपराजधानी आहे, त्यामुळं तिथं साक्षरतेचं प्रमाण आपल्याला थोडं जास्त दिसतं. कारण का, तिथं इन्फ्रास्ट्रक्चरवरती जास्त, पायाभूत सुविधांवरती जास्त खर्च केलेला दिसतो. त्यामुळं तिथले लोक काय थोडे सजग आणि सुजाण नागरिक दिसतात. असं नाही की अहिल्यानगरमध्ये नाही आहे, पण नागपूर आणि अहिल्यानगर या दोघांमध्ये कंपेअर करतात नागपूरमध्ये थोडं आपल्याला प्रमाण जास्त दिसेल, कारण ती महाराष्ट्राची काय आपल्याला उपराजधानी असलेले दिसते. त्यामुळं ह्या 2 जिल्ह्यांपैकी नागपूर जिल्ह्याचं जे लिंग गुणोत्तर प्रमाण थोडं जास्त असेल. नागपूरचं किती आहे मग, 251 आणि अहिल्यानगरचं आहे 239. अहिल्यानगरचं 1 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आपल्याला बघायला भेटतं. थोडं पाणी पितो. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, फॅमिली कमिशनबद्दल विचारला होता आयोगाने. हा पण थोडा म्हणजे कृषी खात्याची स्थापना जून 1881 मध्ये केली. कोणी, फॅमिली कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना 1881 मध्ये केली गेली. तर शिफारस जी होती ती 1883 साली होती. असं काय, त्यामुळे हे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे. तर मुकुंदनगर नाही मित्रांनो, शिवाजीनगर पुणे येथे आहे. महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय कुठं आहे, पुण्यामध्ये शिवाजीनगर येथे. ठीक आहे. कृषीभूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो.
हे स्टेटमेंट बरोबर आहे. कृषीभूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो. माजी मुख्यमंत्री कोण? वसंतराव नाईक यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळं पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे. सी कुठे येतं? पर्याय क्रमांक 2 फक्त विधान सी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. विचारला आहे भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाशी सर्वात जास्त लांब सीमा आहे? भारताची बॉर्डर विचारली आहे की कोणत्या देशासोबत सगळ्यात जास्त त्यांनी बॉर्डर शेअर केली आहे, है ना. एक ट्रिक आहे, बचपन में MBA किया. बचपन में MBA किया. ठीक आहे. बघा, ब म्हणजे बांगलादेश, सगळ्यात जास्त बांगलादेश. च म्हणजे चायना, त्याच्यानंतर पाकिस्तान, नेपाळ, यम म्हणजे म्यानमार, भूतान आणि सगळ्यात शेवटी अफगाणिस्तान. हे त्याचे ट्रिक आहे. बचपन में MBA किया म्हणजे सगळ्यात जास्त कोणती? बांगलादेश. बांगलादेशसोबत सगळ्यात जास्त सीमा भारताने शेअर केली आहे, बॉर्डर शेअर केली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम. म्हणजे बघा, महाराष्ट्राच्या भूगोलावरती प्रश्न तर आयोग विचारतोयच, पण भारताच्या भूगोलावरतीही प्रश्न विचारताना दिसतोय. त्यामुळे भारताचा भूगोल पण महत्त्वाचे जे घटक आहेत तेवढं केलंच पाहिजे. त्याच्यावरती प्रश्न विचारतो आयोग. उतरता क्रम विचारलाय आणि 4 शिखरं दिलेत, मकालू, नंदादेवी, अन्नपूर्णा आणि बद्रीनाथ. तर सगळ्यात पहिला उतरता क्रम म्हणजे सगळ्यात मोठं, त्याच्यानंतर मग छोटं 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 आहे ना, उतरता क्रम विचारलं. पहिल्यांदा येणार मकालू, 1 नंबरला मकालू. ए कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मकालू. त्याच्यानंतर अन्नपूर्णा 2, त्याच्यानंतर नंदादेवी शिखर आहे 3 नंबरला आणि बद्रीनाथ 4 नंबरला. हा त्याचा योग्य क्रम आहे. बघा, आपल्याला जर माहीत असलं असतं मकालू सगळ्यात मोठं शिखर आहे या 4 शिखरांपैकी, तर डायरेक्ट उत्तर भेटतं. ए भेटलं की बाकीचं बघायची गरजच नाही आहे, कारण पहिल्यांदा ऑप्शनमध्ये बघा ए कुठंच दिलं नाही. इथं डी दिलं आहे, इथं बी दिलं आहे, इथं सी दिलं आहे, इथं फक्त ए दिलं आहे. त्यामुळं एक जरी माहीत असलं असतं टिक करायचं, पुढं जायचं. हे बाकीचं बघायची गरज नाही, कारण काय होतं, वेळ वाचतो आपला. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 4 स्टेटमेंट दिलेत आणि वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत असं विचारलंय. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कसा आहे? कमी आहे असं विचारलंय. तर हे बरोबर आहे. अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? 1544 ते 22.4 उत्तर असा आहे. 22.4 उत्तर. आणि रेखावृत्तीय किती आहे विद्यार्थी मित्रांनो? रेखावृत्ती आहे 72.36 ते 80.56 पूर्व असं आहे. बघा, अक्षवृत्ती काय आहे? 15 आणि रेखावृत्ती काय आहे? 72. ह्याचा अर्थ काय होतं? रेखावृत्तापेक्षा अक्षवृत्त आपल्याला काय बघायला भेटतो? कमी बघायला भेटतो. मग पहिलं स्टेटमेंट तसंच विचारलं आहे, ह्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं काय आहे? महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते तर जात नाही. महाराष्ट्र राज्यातून जात नाही तर तो उत्तरेकडे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्यानंतर त्रिपुरा आणि मिझोराम एवढ्या राज्यामधून आपल्याला काय होतं? कर्कवृत्त जाताना दिसतं. महाराष्ट्रातून कर्कवृत्त जात नाही. ठीक आहे. त्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्राची बरोबर आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ बघा
3,07,713 चौरस किलोमीटर आहे. 30,77,13 30,77,13 असं लक्षामध्ये ठेवलं होतं मी. हे पण बरोबर आहे. म्हणजे ACD हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये येते ते ACD. त्याच्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, 2011च्या जनगणनेवरती प्रश्न होता. जिल्हे आणि शहरी लोकसंख्या विचारली. महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्या यांच्या जोड्या लावा. बघा, अहिल्यानगर, यवतमाळ, सातारा आणि लातूर याच्यावरती प्रश्न आहे. तर अहिल्यानगर, डायरेक्ट उत्तर सांगतो, अहिल्यानगर 25.47 ही शहरी लोकसंख्या आहे. यवतमाळ 18.98, त्याच्यानंतर सातारा 21.59 आणि लातूर 20.10% शहरी लोकसंख्येचं प्रमाण आहे. एक गेस पण करू शकतो आपण, अहिल्यानगर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला जिल्हा आहे. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त शहरी लोकसंख्या आपल्याला अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये बघायला भेटते. त्यामुळं अहिल्यानगरचं पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. आणि अचं एक कुठं बघायला भेटतं पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 2 मध्ये बघायला भेटतं. त्यामुळे डायरेक्ट उत्तर मारायचं. बाकीचे शहरी लोकसंख्येची टक्केवारी बघायची गरजच नाही आहे. जेव्हा आपल्याला महाराष्ट्राचा मॅप माहीत असतो परफेक्ट, की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जो जिल्हा आहे तो आहे अहिल्यानगर. आणि अहिल्यानगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा असल्या कारणाने शहरी लोकसंख्या आपल्याला तिथं जास्त बघायला भेटते ह्या जिल्ह्यांपेक्षा. कोणत्या? यवतमाळ. यवतमाळमध्ये बघा जास्त आपल्याला आदिवासी म्हणजे ट्रायबल कम्युनिटी आपल्याला जास्त बघायला भेटते. सातारा जिल्हा अहिल्यानगरपेक्षा छोटा आहे आणि लातूर जिल्हा पण छोटा आहे. अहिल्यानगर हा मोठा असल्या कारणाने तिथं आपल्याला शहरी लोकसंख्येचं प्रमाण जास्त बघायला भेटतं. त्यामुळं टक्केवारी इथे जी दिली आहे सगळ्यात जास्त 25.47 हे त्याचं उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. बाकीचे आपल्याला पर्याय बघण्याची गरज पण नाही आहे, डायरेक्ट उत्तर आपल्याला बघायला भेटतं. ठीक आहे. आणि हे असंच सोडवायचं असतं एक्झाम परीक्षेला. आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व करत असतो ना, असंच सोडवायचं असतं. उत्तर भेटले की डायरेक्ट टिक करून टाकायचं, बाकीचं चेक करतच बसायचं नाही आहे. ते घरी आल्यानंतर करायचं. कारण आपण तिथंच सगळं जर चेक करत बसलो तर टाईम कंबाईनच्या एक्झामला टाईम पुरत नाही आहे. 100 क्वेश्चन असतात टोटल आणि 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सॉल्व करायचे असतात. 20 क्वेश्चन त्याच्यामध्ये मॅथ्स आणि रिजनिंगसाठी आपल्याला 25 मिनटं ते 30 मिनटं आपल्याला राखून ठेवावेच लागतात. तेव्हाच कुठेतरी आपण मेरिट लिस्टमध्ये बघायला भेटतो 25 मिनटं किंवा 30 मिनिट मॅथ्स आणि रिजनिंगला. त्यामुळे असे प्रश्न काय करायचे, फास्ट सॉल्व करून घ्यायचे. त्याच्यानंतर जोड्यालावरती प्रश्न विचारला आहे. काय विचारला आहे, जिल्हे दिलेत भंडारा, नंदुरबार, उदयपूर आणि छत्रपती संभाजीनगर आणि त्या शहरांना कोणत्या नावाने ओळखलं जातं असं विचारलं आहे. तर बघा, भंडारा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. 1चं किती आहे 4, 1चं 4 कुठं आहे 3 आणि 4 मध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 हा उडला. त्यानंतर नंदुरबार यशवंत तलाव. ठीक आहे, काही जणाला माहीत नसतं. जे विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्यातले असू शकतात किंवा त्याच्या आजूबाजूचे जे धुळे नाशिक इथले आहेत त्यांना कदाचित माहीत असू शकतं. पण इकडं विदर्भ म्हणा किंवा पश्चिम महाराष्ट्र म्हणा, कोकण म्हणा, ह्यांना माहीत नसू शकतं कदाचित नंदुरबार या जिल्ह्याला यशवंत तलाव आहे म्हणून. त्याच्यानंतर उदयपूर कुठे येतं, राजस्थानमध्ये येतं, सिटी ऑफ लेक्स है ना. आणि छत्रपती संभाजीनगर हे तर माहीतच आहे सगळ्यांना, सिटी ऑफ गेट्स. किती दरवाज्यांचं शहर म्हटलं जातं, छत्रपती 52 दरवाजाचं असं काहीतरी आहे, सिटी ऑफ गेट्स छत्रपती संभाजीनगर. त्यामुळे बघून घेऊया आपण उत्तर काय येतं याचं, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे जोड्या लावायचं. ठीक आहे, एकदा बघून घ्या. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे.
भारतात धवल क्रांतीला सुरुवात डॅश डॅश सालापासून करण्यात आली आहे. हे बघा मी इथं दिलं नाही आहे की कोणत्या कंबाईंड 2023ची आहे. ही 2023ची ग्रुप बी आणि ग्रुप सीची एक्झाम आहे. 2023 बी आणि सी एकत्रच पेपर झाला होता बी आणि सीचा 2023 साली. तर मी इथं असं लिहिलं नाही की ही 2023 बीचं आहे, हे सीचं घेत आहे PYQ. मी पूर्ण एक सलग घेत आहे. त्यामुळं काय होतं मग की आपण असं बघत बसतो की हां 2023ला हे विचारलं मग तेवढंच पाठ करा. तुम्ही हे किती साधारणतः एक 80 ते 90 प्रश्न आहेत टोटल. एवढं डिटेलमध्ये करा. येणाऱ्या एक्झाममध्ये फक्त 10 प्रश्न पडणार आहेत या विषयावरती, भूगोलावरती 10 प्रश्न. आणि ह्या 90 ते 100 प्रश्नापैकी 8 ते 9 प्रश्न ॲज इट इज तुम्हाला बघायला भेटतील. थोडं फिरवून विचारायला आयोग, पण तुम्हाला ह्यातूनच प्रश्न बघायला भेटतील. त्यामुळे हे लेक्चर तुम्ही थोडं असं फोकसने बघा, डिटेलमध्ये बघा आणि जिथं जिथं तुम्हाला वाटतं तिथं नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. तर इथं विचारलं आहे धवल क्रांती वर्गीस कुरियन यांची आहे ना. भारतात धवल क्रांतीला सुरुवात कधी झाली होती? 1971 हे आयोगाने उत्तर दिलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. कुठं? दख्खन पठारावरती. दख्खनचा पठार कशाने बनला आहे? बेसॉल्ट या खडकाने बनला आहे. त्याच्यामुळं ह्याचं उत्तर येतं बेसॉल्ट दगड. महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. उत्तर आहे बेसॉल्ट दगड. जांबा दगड आपल्याला कुठे बघायला भेटतो? जांबा दगड बघायला भेटतो कोकणामध्ये आहे ना. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे जोड्या लावा. राज्य विचारलं आहे आणि लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला विचारली आहे 2011च्या जनगणनेनुसार. 2011ची जनगणना जी आहे डिटेलमध्ये करा, कारण एक तरी प्रश्न आयोग काय करतोय? विचारतोय. त्यामुळं 2011चं थोडं डिटेलमध्ये करा. 4 राज्य दिले आहेत, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि बिहार. तर याच्यामध्ये आपण बघूया लोकसंख्येची घनता सगळ्यात जास्त जी आहे ती बिहार या राज्यामध्ये आहे. कोणत्या? बिहार. 1106 म्हणजे डचं 4 कुठं बघायला भेटतं आपल्याला? पर्याय क्रमांक 2, 1, 2 आणि 4 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया सुरुवातीपासून बघूया आपण हरियाणाची जी लोकसंख्येची घनता आहे ती हिमाचल प्रदेश आणि झारखंड यांच्यापेक्षा जास्त आहे 573. म्हणजे पर्याय क्रमांक 3 कुठं आहे? अचं 3 पर्याय क्रमांक 2मध्ये. 3मध्ये आहे ते तर उडलं. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. हिमाचल प्रदेश 123 कारण का तिथं बर्फ जास्त असतो, थंड हवेचा प्रदेश आहे, तो राज्य आहे. याच कारणामुळे तिथली लोकसंख्येची घनता जी आहे ती कमी असताना आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यानंतर झारखंड आहे 414. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. आपण जाऊया नेक्स्ट प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न असा आहे जोड्या लावावरती प्रश्न विचारला होता आयोगाने. शिखर आणि त्याचं ठिकाण आणि त्याची उंची विचारली आहे. मांगीतुंगी विचारलं आहे, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी आणि साल्हेर. तर महाराष्ट्रातलं सर्वात उंच जे शिखर आहे ते आहे कळसुबाई. कसा मी हसतो हे तिची ट्रिक आहे. कळसुबाई, त्याच्यानंतर साल्हेर. तर ह्याच्यामध्ये साल्हेर आपल्याला बघायला भेटतं. साल्हेरची उंची बघा सगळ्यात जास्त असणार आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 साल्हेरला जुळतं 1567 मीटर साल्हेरची उंची. म्हणजे डचं 1 कुठं बघायला भेटतं? पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला बघायला भेटतं. हे त्याचं उत्तर आहे. बाकीचे बघायची गरजच नाही आपल्याला. तरी पण आपण बघूया. मांगीतुंगीचं येतं मांगीतुंगी 1100, त्र्यंबकेश्वरचं 1304, सप्तशृंगीचं 1416 मीटर आणि साल्हेरचं 1567 मीटर. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. बघा हा पॅटर्न आपल्याला भरपूर वेळा बघायला भेटतो जोड्या लावामध्ये. उत्तर 4, 3, 2, 1 किंवा 1, 2, 3, 4. जेव्हा आपल्याला रिस्क घ्यायची असते, आपल्याला उत्तर माहीत नसतं, तेव्हा असा जर आपल्याला पर्याय आला असेल
4 3 2 1 तेव्हा तिथं टिक करा, किंवा 1 2 3 4 असं आलं असेल तेव्हा टिक करा. पण कधी, जेव्हा आपल्याला खरंच अटेम्प्ट वाढवायचा असेल त्यावेळेस. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन विचारला होता रो रो वाहतुकीबद्दल. रो रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? तर त्याचं उत्तर आहे कोकण रेल्वे मार्ग. कोकण रेल्वे मार्ग आपल्याला महाराष्ट्रातून जाताना दिसतो. म्हणजे कोकणवरूनच कळतं की कोकण हे महाराष्ट्रात आहे. आणि रो रो वाहतुकीची सुरुवात आपल्याला भारतामध्ये सर्वप्रथम कुठं, कोकण रेल्वे मार्गावरती सुरुवात झालेली दिसते. ठीक आहे. महाराष्ट्राशी रिलेटेड जर काही असेल ऑप्शनमध्ये तर बिंदास टिक करून द्या. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. विचारला होता जोड्या लावावरती. राज्य विचारले आहेत आणि पर्यटन स्थळ विचारलं आहे. राज्य कोणकोणते विचारले आहेत? जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणा. बघा पंजाब बाबा बकाला फेमस आहे पर्यटन स्थळ. म्हणजे सीचं एक आपल्याला कुठं भेटतं? पर्याय क्रमांक 2 मध्ये. हे त्याचं उत्तर आहे. तरी आपण बघूया. जम्मू काश्मीरमध्ये काय बघायला भेटतं? अवंतीपूर आणि अलचीगोंपा हे पर्यटन स्थळ आहे. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये आपल्याला त्रिलोकनाथ आणि नैनादेवी हे पर्यटन स्थळ बघायला भेटतं. आणि शेवटी हरियाणामध्ये अंबाला आणि भडकल सरोवर बघायला भेटतं. कुठे? हरियाणामध्ये. पंजाब आणि हरियाणा यांची एकच राजधानी आहे, चंदीगड. ठीक आहे. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. जंगलांचं वर्गीकरणाबद्दल आहे. चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत? जंगलांचे प्रकार महाराष्ट्रामध्ये किती आहेत? चॅम्पियन आणि सेट यांनी सांगितल्यानुसार तर 6 आहेत. कोणकोणते? आपण जेव्हा हे बघूया महाराष्ट्राचं भूगोलामध्ये, आपण ह्या टॉपिकवरती जेव्हा मी लेक्चर घेईन तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये देईन की महाराष्ट्रामध्ये ज्या वनांचं प्रमाण वगैरे किती आहे, सगळं डिटेलमध्ये देईन. ठीक आहे. आता आपण फक्त PYQs बघतोय. 6 आहे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा 2019 ते 2021 स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले? इंदोर हे त्याचं उत्तर आहे. करंट अफेअर्सशी रिलेटेड क्वेश्चन होता. त्याच्यानंतर आपण बघूया औष्णिक वीज केंद्र आणि ते औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर कोराडी, पारस, उरण आणि फेगरी. बघून घ्या एकदा. कोराडी, पारस, उरण आणि फेगरी. औष्णिक वीज केंद्र आणि जिल्हा ह्याच्यावरती एक मी डिटेलमध्ये लेक्चर घेतलं आहे, तुम्ही तिथं बघून घ्या. ठीक आहे. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. इथं विचारलं आहे रायलसीमा पठाराचे स्थान डॅश डॅश येथे आहे. कर्नाटकमध्ये येतं हे रायलसीमा पठाराच्या उत्तरेला आहे का, पश्चिमेला आहे का, दक्षिणेला आहे का, पूर्वेला आहे? तर रायलसीमा पठाराचे स्थान जे आहे कर्नाटकाच्या पूर्वेला आहे. कुठं आहे? पूर्वेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. कर्नाटकच्या पूर्वेला रायलसीमा पठाराचे स्थान. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन हे इकॉनॉमिक्सचे आहे. आपण जॉग्राफीशी रिलेटेड क्वेश्चन बघतोय ओनली. कंबाईन ग्रुप बी 2022ला प्रश्न विचारला होता. कंबाईन ग्रुप बी 2022 मध्ये जे प्रश्न विचारले होते ते आपण बघूयात. महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती, याचं कारण विचारलंय. कधीची लोकसंख्या? 1911 ते 1921 या काळामध्ये काय झालं होतं?
तर प्लेगची साथ आली होती. जसं आता आपल्या कोरोनाची साथ आली होती ना, सेम तशीच 1911 तर 1921 या काळादरम्यान प्लेगची साथ आली होती. त्यामुळं साथीच्या रोगांमुळे मृत्यूदरामध्ये वाढ झाली होती आणि याच कारणामुळे लोकसंख्येची वाढ कशी होती, ऋणात्मक होती. हे त्याचं कारण आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. इथं विचारलं आहे महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना डॅश डॅशमध्ये झाली. तर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला होता. त्याचं कारण असं होतं, हे जे पर्याय दिलेत 1986, 87, 88 आणि 83, तर ते हे त्याचं उत्तर नव्हतं. त्याचं उत्तर आहे 23 मार्च 1984 आणि पर्यायामध्ये 1984 आपल्याला कुठंच दिसत नाही आहे. त्याच्यामुळं हा प्रश्न आयोगाने काय केलं होतं, कॅन्सल केला होता. महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना 23 मार्च 1984 रोजी झाली होती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. भारतात डॅश डॅश या पिकाला सुवर्णतंतू म्हणतात. सुवर्णतंतू गोल्डन फायबर क्रॉप म्हणजे कोणत्या पिकाला सुवर्णतंतू म्हटलं जातं, तर त्याचं उत्तर आहे ताग. लोकरला म्हटलं जात नाही, कापूसला म्हटलं जात नाही किंवा रेशीमला पण म्हटलं जात नाही. तर भारतात ताग या पिकाला सुवर्णतंतू म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत डोंगर आहे? सह्याद्री. महाराष्ट्राचं कसं आहे, हा मॅप एक रँडमली मॅप काढला आणि विचारलं काय आहे, उत्तर दक्षिण दिशेत. बघा इथं आपल्याला काय बघायला भेटतो, सह्याद्री पर्वत बघायला भेटतो या भागामध्ये. महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण दिशेत सह्याद्री बघायला भेटतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, योग्य किंवा अयोग्य असं विचारलं आहे. पुढील विधानामध्ये योग्य की अयोग्य. शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळालं नाही. एक मिनिट, इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन आहे का जॉग्राफीचा आहे चेक करतो मी. ठीक आहे, जॉग्राफीचाच आहे. शेतीचं व्यापारीकरण याच्यावरती प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये कोणतं विधान योग्य का अयोग्य असं विचारलं आहे. तर शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही, तर उत्तेजन मिळाले इथं नाही दिले, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडेतत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले, तर हे पण चुकीचं आहे. म्हणजे दोन्ही पण स्टेटमेंट कसे दिलेत चुकीचे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. अ आणि ब योग्य विधाने नाहीत. महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? लोह खनिज आपल्याला कुठं बघायला भेटतो? कोकणामध्ये. कोकणामध्ये वर्धा येतो का नाही, नाशिक येतं का नाही, बुलढाणा नाही, सिंधुदुर्ग हा जिल्हा येतो. लोह खनिज आपल्याला कुठं बघायला भेटतं महाराष्ट्रामध्ये? सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये, ह्या जिल्ह्यांमध्ये नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खाली दिल्या आहेत. कोणत्या क्षेत्रासंबंधित? शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खाली दिल्या आहेत. त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे? कोणती समस्या सामाजिक स्वरूपाची आहे? सामाजिक हा कीवर्ड आहे या प्रश्नामधला. त्यामुळे सामाजिक समस्या कोणती आहे? हवामानाची प्रतिकूल परिस्थिती ही सामाजिक समस्या आहे का? नाही. आर्थिक भांडवलाचा अभाव? नाही, ही तर आर्थिक समस्या आहे. हवामानाची प्रतिकूल परिस्थिती ही नैसर्गिक समस्या. मर्यादित कृषी संशोधन ही सामाजिक समस्या आहे का? नाही. शेत जमिनीचे विभाजन ही सामाजिक समस्या आहे, है ना. शेत जमिनीचे विभाजन ही सामाजिक समस्या आहे. कसं? एक माणूस आहे आणि त्याला 2 मुलं आहेत. एका माणसाकडे किती? त्या माणसाकडे 1 एकर जमीन आहे आणि त्याच्या मृत्यूनंतर त्या 2 मुलांमध्ये काय करायचं आहे? जमिनीचं विभाजन करून द्यायचं, वाटणी करून द्यायची. मग त्याला किती द्यावे लागेल? अर्धा. 1 एकरमधल्या दोघांना द्यायचं म्हणल्यावर अर्धा एकर. परत त्यांची आपत्ती त्या अर्धा एकर दिली, परत त्यांच्या पुढच्या पिढीला काय होईल? अजून अपत्य
त्या अपत्यानं अजून विभाजन, म्हणजे ही एक काय झाली आहे, शेती क्षेत्रामध्ये सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. कोणती? शेत जमिनीचे विभाजन. त्यानंतर आपण बघूया 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पादनातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे हे विचारलं आहे 2019चा. तर इथं बघा 9.0, इथं फक्त 9% देऊ शकले असते, त्यामुळे 8.4, 7.3 आणि 9.34 बघा, म्हणजे हा सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन आहे. कसा आहे? सेल्फ एक्सप्लेनेशन, की तो काय म्हणतो, मी स्वतः उत्तर आहे. म्हणजे काही काही ऑप्शन असे असतात की तो सांगतो की मी स्वतः आहे. इथं बघा 9.0, 8.4, 7.3 आणि 9.34 म्हणजे डबल डिजिटमध्ये शेवटी काय दिलं आहे, इथं असं नंबर दिला आहे डबल डिजिटमध्ये. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला माहीत नसतं ना, तेव्हा असे लॉजिक लावले जातात आणि तेव्हाच काय होतं, मेरिट लिस्टमध्ये आपल्याला आपलं नाव बघायला भेटतं. खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर आहे. पश्चिम किनारपट्टी, कांडला बंदर गुजरात. चेन्नई आपल्याला कुठं बघायला भेटतं? पूर्वेकडे. हल्दिया आणि कोलकाता हे पण कुठे? पूर्वेकडे. पश्चिमेला कोणतं आहे? कांडला बंदर गुजरातमध्ये येतं. त्याच्यानंतर आपण बघूया महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त डॅश डॅश या प्रदेशात असते. पूर्व विदर्भामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त तापमान बघायला भेटतं. हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पूर्व विदर्भ. ठीक आहे. भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते? उत्तर आहे छत्तीसगड. इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन आहे. मी इथे स्कॅन केल्यानंतर प्रश्न आले आहेत इकॉनॉमिक्सचे पण काही खालचे वरचे. ठीक आहे. महाराष्ट्रात राज्य शासनाने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले? 2017ला काय केलं होतं? महाराष्ट्र राज्याने नीलक्रांती धोरण आपल्याला जाहीर केल्याचं दिसतं. 2017 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आपण बघूया ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे आणि त्याचं कारण विचारले. ग्रामीण भागातली लोकसंख्या काय होत आहे? सतत कमी होत आहे आणि त्याचं कारण विचारले. तर त्याचं उत्तर आहे ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते. हे एक महत्त्वाचं कारण आहे आणि हेच त्याचं उत्तर आहे. बी हे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण बघूया महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा जास्त परिणाम झाला आहे? महाराष्ट्राच्या हवामानावर सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगररांग ह्याचं काय आहे? सर्वात जास्त परिणाम महाराष्ट्राच्या प्राकृतिक भागावरती झालेला आपल्याला दिसतो. सह्याद्री पर्वत करून काय केलं जातं? जो आपल्याला नैऋत्य मान्सून पाऊस जो पडतो आपल्याला महाराष्ट्राच्या पश्चिमेकडून, सह्याद्री पर्वतामुळे काय होतं? अडवला जातो आणि सातपुडा डोंगररांग काय करतं? उत्तरेकडून जी येणारी थंडी जी लाट आहे ती सातपुडा पर्वतरांगेकडून अडवली जाते. त्यामुळं इथं हवामानावर कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे? तर सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगररांग हे त्याचं उत्तर आहे. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसला आहे? तापी. उकाई कुठं दिसतं आपल्याला? गुजरात राज्यामध्ये हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. आणि तापी नदी ही पश्चिम वाहिन्या नदी आहे आणि नर्मदा आणि तापी जी महाराष्ट्रातून जाते ती पश्चिम वाहिन्या नदी आहे आणि ती उकाई या बहुउद्देशीय प्रकल्प नदीवर वसली आहे. तापी नदीवरती कोणतं प्रकल्प आहे? उकाई, जे गुजरात राज्यामध्ये येतं. ठीक आहे.
त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे 44, नॅशनल हायवे 44 हा आहे. ठीक आहे. नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावा. 4 जिल्हे आहेत औद्योगिक विभाग: नाशिक, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद. ठीक आहे. नाशिकमध्ये कोणता औद्योगिक क्षेत्र आहे तर विंचूर. कोल्हापूरमध्ये हुपरी, नागपूर बुटीबोरी आणि औरंगाबाद शेंद्रा. औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगर क्षेत्र. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. इथं काय विचारलं आहे? औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये. छत्रपती संभाजीनगर औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये. सुनियोजित आणि हरित पट्टेयुक्त स्मार्ट शहर. औरिक हे संक्षिप्त रूप आहे. प्रकल्पातील एकूण गुंतवणूक 1000 कोटी रुपये. चुकीचं. दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा भाग आहे, त्या कॉरिडॉरचा भाग आहे हे छत्रपती संभाजीनगर औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये कोणकोणती आहे? अ, ब आणि ड. अ, ब आणि ड आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतं. ठीक आहे. बघूया आपण नेक्स्ट. आपण ग्रुप बी 2021चे क्वेश्चन बघतोय. सन 1981 ते 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि कालसापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शविते? कधीची? 1981 ते 2011. पर्याय क्रमांक 1 उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी. तर ही काय आहे? घटता कल दिसतो आपल्याला. कधी? 1981 ते 2011 या कालावधीमध्ये. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघूया आपण भारतीय मूलभूत सांख्यिकी 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे? तर दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे उत्तर प्रदेश आणि पहिल्या क्रमांकाचं बघायला भेटतं महाराष्ट्र. रस्त्याची जी घनता सगळ्यात जास्त आपल्याला केरळ राज्यामध्ये बघायला भेटते आणि महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये. खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवितो? कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? द्वीपकल्पीय विभाग नाही, मध्य विभाग नाही, गंगेचे मैदान नाही. तर त्याचं उत्तर आहे काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयन भाग. बघा हे स्टेटमेंट कसं आहे? मोठं दिलं आहे हे आणि बाकीचे कसे छोटे छोटे आहेत. द्विकल्पीय विभाग, मध्य विभाग, गंगेचे मैदान आणि हे कसं आहे? मोठं स्टेटमेंट आहे. काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयन विभाग. ठीक आहे. त्याच्यामुळं उत्तर माहीत नसलं ना मग काही लॉजिक असे लागतात की जे स्टेटमेंट मोठं आहे ते उत्तर असू शकतं, पण प्रत्येक वेळेस होईलच असं नाही. त्यामुळं आपल्या नजरेखालून ह्या गोष्टी गेलेल्या एकदा चांगल्या असतात. तर उच्च भूकंप तीव्रता विभाग कोणता आहे भारतातला? काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयन विभाग. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. महाराष्ट्रातल्या नागरीकरण 2011च्या जनगणनेनुसार विचारला होता प्रश्न, कॅन्सल केला होता आयोगाने. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतो जोड्या लावा. जिल्हे विचारलेत आणि जलसिंचन योजना विचारल्या आहेत. सातारा जिल्हा, नाशिक जिल्हा, नांदेड आणि यवतमाळ हे 4 जिल्हे दिले आहेत आणि त्या 4 जिल्ह्यांमधले जलसिंचन ज्या योजना आहेत त्या दिल्या आहेत आणि त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. साताऱ्याचं जिल्ह्यामध्ये आपल्याला कण्हेर हे जलसिंचन प्रकल्प आपल्याला बघायला भेटतं. कण्हेर त्याचं ट्रिक असं आहे ते साताऱ्याचा कान्हा. मी असं नोट डाऊन करून घेतलं होतं. साताऱ्याचा कान्हा. नाशिक मुकणे, नांदेड विष्णुपुरी आणि यवतमाळ बेमला
आता ह्या काही माझे ट्रिक्स आहेत. मी जेव्हा त्या डिटेलमध्ये जेव्हा मी लेक्चर घेईन ह्या टॉपिकवरती तेव्हा मी ट्रिक्स देईन. ह्याच्यामध्ये देत नाही आहे सध्या. लेक्चर काय होतं खूप लेंदी बनतं त्याच्यामुळे नाही देत आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे काय हे विचारलं आहे. राज्य म्हणजे भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य आसाममध्ये बघायला भेटतं. सर्वात जास्त उत्पादन आपल्याला कुठं दिसतं? आसाममध्ये. सर्वात जास्त उत्पादन खनिज तेल और नैसर्गिक जर वायू बघितलं कुठं बघायला भेटतं माहिती आहे का? आसाम आणि महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला बघायला भेटतं. ठीक आहे. आसाम हे त्याचं उत्तर आहे. नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादन राज्य सगळ्यात जास्त आसाम. गोदावरी नदीच्या उपनद्यांचे लांबीनुसार चढता क्रम असा विचारला होता. आयोगाने प्रश्न कॅन्सल केला आहे. मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम 1938 मध्ये कोणी केला असं विचारलं आहे. तर त्याचं उत्तर सांगतो डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर हे त्याचं उत्तर आहे. मृदा निर्मितीबद्दल प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सगळ्यात पहिल्यांदा 1938 मध्ये डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर यांनी केला होता. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? कुठलं विचारलं आहे? मध्य कोकण. प्रश्न कशावरती आहे? खाड्यांवरती प्रश्न आहे. मध्य कोकणामध्ये आपल्याला बघायला भेटतं राजापुरी, बाणकोट आणि केळशीची खाडी हे आपल्याला बघायला भेटतं. कोणत्या नदीवर कोणती खाडी आहे हे पण बघून घ्या. आयोगाने याच्यावरती पण प्रश्न विचारले आहेत. ठीक आहे. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे कोणत्या चॅनलमुळं विभक्त झाले आहेत असा प्रश्न विचारला आहे. लक्षद्वीप आणि मिनिकॉय. ठीक आहे. लक्षद्वीप 9° चॅनलमुळे काय झालेत? विभक्त झाले आहेत. आता बघा लक्षद्वीप 1 2 3 4 5 अधिक मिनिकॉय 1 2 3 4 इज इक्वल टू 9 म्हणजे 5 आणि 4 9°. लक्षद्वीप आणि मिनिकॉय मी असं लक्षामध्ये ठेवलं होतं. तुम्ही पण असं लक्षामध्ये ठेवू शकता. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे 9° चॅनलमुळे विभक्त झालेले आपल्याला दिसते. आता डॉक्टर GT त्रिवार्ता यांचा हवामानाच्या वर्गीकरणावरती प्रश्न आहे. GT त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचं हवामान आपल्याला बघायला भेटतं हवामान आहे असं विचारलं आहे. तर कुठलं विचारलं आहे? पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात आपल्याला उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान बघायला भेटतं. आता इथं पण बघा तुम्ही हे स्टेटमेंट 4 स्टेटमेंट दिलेत. 4 स्टेटमेंटमध्ये सगळ्यात मोठं स्टेटमेंट आहे हे. आणि आपण उत्तर माहीत नसताना आपण लॉजिक जेव्हा लावतो तेव्हा अशा ऑप्शन आपण काय करायचं असतात? टिक करायचे असतात. हे स्टेटमेंट मोठं दिलं आहे. सेल्फ एक्सप्लेनेशन ऑप्शन आहे. ठीक आहे. की तो सांगतो की मी उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे? 58%, 65%, 85% का 95%? त्याचं उत्तर आहे 85%. सुरुवातीला काय केलं बघा 85चं विरुद्ध म्हणजे असे अपोजिट म्हणजे 8-5च्या विरुद्ध 5-8 केले. म्हणजे ज्याचा जास्त अभ्यास झालेला असतो ना असा कन्फ्यूज होतो. अरे आपण 8-5 वाचले का 5-8 वाचले कन्फ्यूज होतो. त्यामुळं आयोगाने काय केले अशा ऑप्शन टाकलेत. त्यामुळे आपल्याला जेव्हा सिमिलॅरिटी दिसते की 2 ऑप्शनमध्ये सिमिलॅरिटी दिसते की दोन्हीमध्ये थोडं 50-50 कन्फ्यूज आहे तेव्हा पर्याय ऑप्शन क्रमांक 1 आणि 3 मध्ये जेव्हा कन्फ्यूज असतो ना तेव्हा
3 हे त्याचं उत्तर असतं. जेव्हा 1 आणि 2 मध्ये कन्फ्यूज असतो ना तेव्हा 2 हे त्याचं उत्तर असतं, आणि जेव्हा 1 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असतो ना तेव्हा 4 हे त्याचं उत्तर असतं. हे खूप साऱ्या प्रश्नपत्रिका ॲनालिसिस केल्यानंतर एक असं लॉजिक मिळालं आहे. त्यामुळे हे मी सांगतोय, ज्यांना घ्यायचं आहे ते घेऊ शकता, ज्यांना नाही घ्यायचं आहे ते नका घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. सिंधू पाणी जल करार याच्यावरती आत्ताच प्रश्न विचारला होता राज्यसेवेने, आहे ना. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे? सिंधू पाणी करार झालं आणि त्याच्यानंतर भारताला कोणत्या नद्यांवरती अधिकार मिळाला? रावी, बियास आणि सतलज. याची ट्रिक असं लक्षामध्ये ठेवा, RBS. एक IPLची टीम आहे RBC, है ना, तसं लक्षामध्ये ठेवा RBS. किंवा राजा बना सुलतान. रा म्हणजे काय? रावी, बना म्हणजे बियास आणि सुलतान म्हणजे सतलज. राजा बना सुलतान किंवा RBS असं काही पण लक्षामध्ये ठेवा. रावी, बियास आणि सतलज या 3 नद्यांवरती सिंधू पाणी करार जे झालं त्याच्यामध्ये भारताचा अधिकार या 3 नद्यांवरती आला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता? कोणते लोहखनिज सर्वोत्तम दर्जाचं आहे? तर प्रश्न हा कॅन्सल केला होता आयोगाने, तर आपण पण इथं नको बघायला, आपण पुढे जाऊया. तरी पण तुम्हाला एक लोहखनिजाचं एक ट्रिक सांगतो. लोहखनिज मोनालिसा लक्षात ठेवा. मोनालिसा जसे एक फेमस पेंटिंग आहे मोनालिसा, आहे ना, तसं एक लोहखनिजाचे जे प्रकार पडतात त्याचं आपण ट्रिक लक्षामध्ये ठेवूया. मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाईट आणि सिडेराईट हे त्याचं ट्रिक आहे. हे 4 महत्त्वाचे प्रकार आहेत. कशाचे? लोहखनिजाचे. ठीक आहे. त्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? भारतातील खालील खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर क्रम विचारला आहे. कशाचा विचारला आहे? खिंडींचा. ह्याच्या अगोदर वरती काय विचारलं होतं? शिखरांचा, आहे ना, मकालू, अन्नपूर्णा वगैरे, बद्रीनाथ यांचा क्रम विचारला होता. इथं काय विचारलं आहे? खिंडींचा क्रम विचारला आहे. कसं? पश्चिमेकडून पूर्वेकडे. सगळ्यात पश्चिमेकडे येतं जोजिला खिंड, त्याच्यानंतर सिक्पिला खिंड, माणा खिंड आणि नीती खिंड हे सगळ्यात पूर्वेकडे येतं. ज्याला माहीत आहे ना हे सगळ्यात पूर्वेकडे नीती खिंड येतं त्याला उत्तर भेटून जातं. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. भारताचा भूगोलामध्ये आपण अभ्यास करत असताना हे पण बघून घ्या. भारताचा भूगोल जेव्हा आपण स्टडी करतो, भारताचा भूगोल स्किप करू नका, कारण याच्यावरती पण आयोग प्रश्न विचारताना आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि त्याचा अचूक पर्याय काय? खारट आणि क्षारीय मृदेस चोपण मृदा या नावाने सुद्धा काय केलं जातं? ओळखलं जातं. आणि चोपण मृदा हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे? पेंच प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश याच्या बॉर्डरवरती आपल्याला दिसतो. पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र. ठीक आहे. पेंच प्रकल्प बघून घ्या तुम्ही एकदा डिटेलमध्ये. त्यानंतर आपण जाऊया गट ब 2020 शेवटचे काही क्वेश्चन राहिलेत आणि त्याच्यानंतर आपण इथं लेक्चर थांबूया. ठीक आहे. 2001च्या जनगणनेनुसार बघा 2011 आणि 2001 ह्याची जनगणना थोडी डिटेलमध्ये करा. आयोग प्रश्न विचारांना दिसतो. सध्या तर 2023 आणि 2024 मध्ये थोडा ट्रेंड कमी आहे जनगणनेवरती, तरी पण करणं खूप महत्त्वाचं आहे कारण आयोग प्रश्न विचारतोय. भारतातील अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य. अनुसूचित जमाती म्हणजे ट्राईब्स विचारले आहे ना, ना की जाती विचारले, जमाती विचारले. शेड्यूल ट्राईब्स
सगळ्यात जास्त बघायला भेटतं मध्य प्रदेशामध्ये. नॉलेज बेस्ड क्वेश्चन होता, फॅक्च्युअल क्वेश्चन होता. त्याच्यानंतर आपण बघूया महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या गणनेनुसार पहिले 5 जिल्हे विचारले 2011च्या जनगणनेनुसार. तर पहिले 5 जिल्हे कोणते? सगळ्यात जास्त आहे मुंबई उपनगरमध्ये, त्यानंतर मुंबई शहर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर. ह्याची पण ट्रिक आहे, ह्याचं लेक्चर सेपरेट घेईन. लोकसंख्येवरती 2011 2001 याच्यावरती एक सेपरेट लेक्चर घेईन मी, ठीक आहे, जे येणाऱ्या काळात गरजेचं आहे. त्यानंतर बघा जनगणनेवरतीच प्रश्न आहे, प्रश्न कॅन्सल केला होता आयोगाने, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन 3 स्टेटमेंट दिले होते. 3 स्टेटमेंट असे होते. पहिला असं होतं मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही. तर हे चुकीचं आहे. मावळ भाग हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. पुणे जिल्ह्यातलं हे एक तालुका आहे. कशेळी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो. तर आपल्याला हे पण स्टेटमेंट चुकीचं दिसतं. म्हणजे पर्याय जो ब आहे मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो हे बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 फक्त विधान ब बरोबर. दरकेसा टेकड्या कुठं आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेला का ईशान्य भागामध्ये आपल्याला दिसतो. कोणत्या? गोंदिया जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्राच्या दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? गोंदिया. नागपूरमध्ये नाही, चंद्रपूरमध्ये नाही, गडचिरोलीमध्ये नाही. तर आपल्याला दरकेसा टेकड्या बघायला भेटतात गोंदिया या जिल्ह्यामध्ये. 2011च्या जनगणनेच्या अनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे? लोकसंख्येची घनता आहे 74 चौरस किलोमीटर. म्हणजे जे 1 किलोमीटर जे परिक्षेत्र असतं त्याच्यामध्ये आपल्याला 74 लोक राहताना दिसतात. कोणत्या जिल्ह्यामध्ये? गडचिरोली जिल्ह्यामध्ये. कारण का? तिथं पायाभूत सुविधा अगदी कमी आहेत, शिक्षणाचा अभाव आहे, तिथं नक्षलग्रस्त भाग आहे ना. त्यामुळं तिथं जास्त डेव्हलपमेंट झाली नाही आहे. आणि याच कारणामुळे तिथं काय होतं, आदिवासी जमाती आहेत, रूढी प्रथा परंपरेला मानून चालणारे लोक आहेत. त्याच्यामुळं जास्त डेव्हलपमेंट नाही झाली आहे तिथं. आणि तिथं लोकसंख्येची घनता आपल्याला कमी असताना दिसते. अरुणाचल प्रदेश 17 आणि बिहारची सगळ्यात जास्त आहे. अरुणाचल प्रदेश जे आहे तिथं आपल्याला दर चौरस किलोमीटरला 17 आणि बिहारमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला बघायला भेटते. तर हे पण तुम्ही नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे, मल्टिपल स्टेटमेंट दिलेत. मल्टिपल स्टेटमेंटमध्ये आपल्याला बरोबर ओळखायचं आहे की कोणतं बरोबर आहे. वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे, बरोबर, म्हणजे छत्रपती संभाजीनगर. चांभार लेणी पुणे जिल्ह्यात आहे. चांभार लेणी आपल्याला पुणे जिल्ह्यात बघायला भेटते का? नाही. त्याच्यामुळे चिखलदरा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात नाही. गौताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे. गौताळा हे अभयारण्य आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ते इथं काय दिले? राष्ट्रीय उद्यान दिले. तर गौताळा हे एक अभयारण्य आहे. महाराष्ट्रामध्ये असे एकूण 6 राष्ट्रीय उद्यान बघायला भेटतात आपल्याला. किती? 6. ठीक आहे, ठीक आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. प्रश्न आहे जोड्या लावा. जोड्या लावा. चोला, तुर्भे, फेकरी आणि पारस. आय थिंक वरती एक औष्णिक वीज केंद्र आणि जिल्ह्यावरती एक जोड्या लावावरती प्रश्न होता. आय थिंक मी तो सॉल्व केला नाही आहे ना. ठीक आहे, इथं बघून घ्या, आपण बघून घेऊया. चोला कुठं बघायला भेटतं? ठाणे. तुर्भे मुंबई, फेकरी भुसावळ, पारस अकोला. पारस अकोला. रस म्हणजे रस. कोला अकोला. कोला कोल्याचा रस म्हणजे आहे ना, कोका कोला रस. असं लक्षामध्ये ठेवा. एक्झाममध्ये असे काय होतात, ट्रिक्स कमी येतात.
डचं 2 कुठे दिसतं बघा आपल्याला पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये. परत 1 3 मध्ये 1चं 4. परत तुर्भे कुठे दिसतं मुंबईमध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. तुर्भे मुंबईमध्ये. महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? बघा मी ह्याची ट्रिक पण दिली आहे, सेपरेट लेक्चर बनवलं आहे. महाराष्ट्राचे प्रमुख घाट. मुंबईचे थळ क्लास माळ घालणारी पोरं दिखावा करतात कुंभकर्णासारखा आणि आंबा फोडला आंबोलीने, अशी त्याची ट्रिक होती. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. सेपरेट लेक्चर आहे महाराष्ट्रातले प्रमुख घाट, बघून घ्या. तापी पूर्ण खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? क्रम विचारला आहे कसा? उत्तरेकडून दक्षिणेकडे. तापी आणि पूर्णा खोऱ्यातील. ठीक आहे. तर सगळ्यात उत्तरेकडे आपल्याला बघायला भेटतं गोमती, त्याच्यानंतर बुराई, पांजरा, बोरी आणि गिरणा. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. शेवटचा आता आहे. शेवटचे 10 प्रश्न आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपण थांबूया. 10 ते 15 प्रश्न बघूया आणि थांबूया आपण. खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? कोणत्या राज्याचं सगळ्यात जास्त आहे? राजस्थान. ह्याची ट्रिक काय आहे? गाजर खादो असं ट्रिक आहे. राम मऊ गाजर खादो. आता म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, म्हणजे उत्तर प्रदेश, अशी त्याची ट्रिक आहे. राम मऊ गाजर खातो काय आहे? ट्रिक आहे. राजस्थान सगळ्यात मोठं काय आहे? क्षेत्रफळ आहे. भारतामधलं सगळ्यात मोठं राज्य आहे ना. त्याच्यानंतर आपण बघूया खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा ह्या 2 देशांना लागून आहेत? कोणत्या राज्याच्या सीमा ह्या 2 देशांना लागून आहेत? त्रिपुरा कुठं आहे? त्रिपुरा एक बांगलादेशला आहे आणि परत नागालँडला, म्हणजे नागालँड हा राज्य आहे. मणिपूर फक्त म्यानमारला आहे, त्याच्यामुळे 2 देशांना नाही. मिझोराम कुठं आहे? एक आहे म्यानमार आणि दुसरा आहे बांगलादेश, त्यामुळं हे त्याचं उत्तर आहे. आणि नागालँड कुठं आहे? म्यानमार हा एकाच देशाशी काय करतो? बॉर्डर शेअर करताना दिसतो. इथं विचारले 2 देशांना. मिझोराम हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट आपण बघूया लोहपोलाद उद्योग आणि राज्य. बोकारो. आपण काय केलं होतं? बोकारो, दुर्गापूर, रूरकेला आणि भद्रावती. पंचवार्षिक योजनामधले हे प्रकल्प आहेत. आपल्याला दुर्गा कुठे येतं? बंगाल, पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगाल कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 म्हणजे बचं 3 कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये, म्हणजे 3 आणि 4 इथं गेलं. बोकारो. त्याच्यानंतर रूरकेला आपल्याला कुठे दिसतं? ओडिसामध्ये. पर्याय क्रमांक 2 म्हणजे सीचं 2 कुठं आहे? सीचं 2 इथं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे बोकाराचं बिहार, भद्रावतीचं कर्नाटक हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. लोहपोलाद उद्योग हे पंचवार्षिक योजना एकदा बघून घ्या. लोहपोलाद उद्योग जे स्टील प्रकल्प उभा केले होते, पंचवार्षिक योजना 2री, 4थी आणि 6वी याच पंचवार्षिक योजनांमध्ये आपल्याला लोहपोलाद प्रकल्प उभा केलेले दिसतात. 2री, 4थी आणि 6वी. बाकीच्या पंचवार्षिक योजनांमध्ये नाही, फक्त 2री, 4थी आणि 6वी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पर्वत शिखरांचा उंचीनुसार खालीलपैकी अचूक उत्तरचा क्रम कोणता? ट्रिक आहे कसा मी हसतो. उत्तरचा क्रम सगळ्यात जास्त आहे कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर हेच त्याचं उत्तर आहे.
सगळ्या महाराष्ट्राची ट्रिक पाठ झाली आहे ती आता, कसा मी हसतो. पण त्याच्या पुढची पण ट्रिक मी दिली आहे. माझा एक लेक्चर आहे त्याच्यामध्ये, कसा मी हसतो. अत्र तो वैतागला, चिडला आणि हनुमान मंदिरात गेला. अत्र म्हणजे अस्तंबा त्र्यंबकेश्वर है ना. खूप डिटेलमध्ये दिले आहेत. त्यांचं उंची वगैरे कोणत्या जिल्ह्यामध्ये वगैरे येतं लेक्चरमध्ये दिले आहेत. ह्या यूट्यूब चॅनल माझं ओपन करा आणि त्याच्यामध्ये बघा, लेक्चर दिले आहे मी या टॉपिकवरती. जनगणना 2021 वरती पुन्हा एकदा प्रश्न विचारला आहे आयोगाने, कोणत्या जिल्ह्यांचे लिंग गुणोत्तर जास्त आहे. सातारा, औरंगाबाद, बुलढाणा आणि जळगाव. तर त्याचं उत्तर आहे सातारा जिल्हा दिला होता आयोगाने. ह्या औरंगाबाद, बुलढाणा आणि जळगाव ह्या जिल्ह्यांशी कंपेअर करता सातारा जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर प्रमाण आपल्याला जास्त असताना दिसतं. त्यानंतर महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे व त्यांचे ठिकाणे असलेले जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा. उष्ण पाण्याचे झरे आणि जिल्हे यांच्या काय करायचे आहेत, जोड्या लावायच्यात. झरे कोणकोणते दिलेत उष्ण पाण्याचे, सालबर्डी, साव, वज्रेश्वरी आणि चांगदेव. सालबर्डीचं येतं अमरावती. आंब्याची साल असं लक्षामध्ये ठेवलं होतं. आंब्याची साल म्हणजे काय, सालबर्डी, अमरावती. त्यानंतर साव येतं रायगड जिल्ह्यामध्ये. वज्रेश्वरी, जोगेश्वरी हे आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये बघायला भेटतं. आणि चांगदेव आपल्याला बघायला भेटतो जळगाव. चांगदेव हे उष्ण पाण्याचं झरं आपल्याला जळगाव जिल्ह्यामध्ये. मी कसं लक्षामध्ये ठेवलं होतं, जळका चांग्या म्हणजे चांगदेव जळगाव जिल्ह्यामध्ये, जळका चांग्या असं लक्षामध्ये ठेवलं होतं. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. जाऊया आपण नेक्स्ट प्रश्नाकडे. अगदी काहीच प्रश्न आता शिल्लक आहेत, त्याच्यानंतर आपण इथं थांबूया. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते असं विचारलं आहे. तर औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो बीड आणि सर्वात लहान जिल्हा जो आहे तो हिंगोली. असंच आपल्याला पुणे प्रशासकीय विभाग ह्याचं पण बघून ठेवा, कारण पुणे प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जे ॲस्पिरंट आहेत ते पुण्यामध्ये येऊन स्पर्धेची तयारी करत असतात. त्याच्यामुळं आपण ज्या क्षेत्रामध्ये राहतो तिथलं भौगोलिकदृष्ट्या सर्व माहिती आपल्याला माहीत असली पाहिजे. त्याच्यानंतर बघूया आपण, अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आहे. सातपुडा, उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडे आपल्याला बघायला भेटतं. सातपुडा पर्वतरांगेत अस्तंबा हे शिखर आपल्याला बघायला भेटतं. त्याच्यानंतर आपण बघूया, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्यास लागून आहे. किती जिल्ह्यांचे आहे, 7. कोणकोणते ते जिल्हे आहेत, 7 जिल्हे. कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, नांदेड, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग हे 7 जिल्हे आपल्याला कर्नाटकला लागून असलेले दिसतात. त्यानंतर आपण बघूया, गुजरातला किती आहेत. गुजरातला 4. मध्य प्रदेशला आहेत 8. त्याच्यानंतर इकडं छत्तीसगडला 2. तेलंगणाला आपल्याला बघायला भेटतात 4. कर्नाटकला 7 आणि गोव्याला 1. हे बघून घ्या तुम्ही, कदाचित आयोग प्रश्न विचारू शकतो. आता इथं बघा, 1 इंच वायुभार म्हणजे किती. 1 इंच वायुभार म्हणजे 34 मिलीबार. नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता इथं बघा 3.4 आणि 34 ह्याच्यामध्ये आपल्याला थोडी सिमिलरिटी दिसते. मी मगाशी सांगितलं 1 आणि 3 मध्ये जेव्हा आपल्याला 50-50 करायचं असतं तेव्हा 3 पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर टाकायचं असतं. किती, 1 आणि 3 मध्ये कन्फ्यूज झाले की 3, 1 आणि 2 मध्ये कन्फ्यूज झाले की 2, 1 आणि 4 मध्ये कन्फ्यूज झाले की 4. बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया काय आहे. भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी 30 अंश ते 40 अंश उत्तर अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व कारणीभूत आहे. बरोबर. भारताचा भूमिखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे. हे पण बरोबर. विधान अ आणि ब बरोबर आहेत.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जात नाही असं विचारले. अमळनेरमधून जातो का? नाही जात. दौंड, दौंड कुठे येतं? पुणे जिल्ह्यामध्ये. अमळनेर जळगाव जिल्ह्यामध्ये येतं. नाही. नाशिक जिल्ह्यामधून जातो आणि धुळे जिल्ह्यामधून पण जातो. मुंबईवरून आग्र्याला जाताना नाशिक आणि धुळे येथून जावं लागतं. हे राष्ट्रीय महामार्ग नाशिक आणि धुळे जिल्ह्यातून जातात, मुंबई आणि आग्रा. महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे मुंबई ते कुर्ला 1925मध्ये आपल्याला बघायला भेटते. पहिली विजेवर चालणारी रेल्वे मुंबई ते कुर्ला 1925. आणि पहिली ट्रेन जी होती ती कुठं? ठाणे, मुंबई ते ठाणे. सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्य कोणत्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे? माळढोक पक्षी. माळढोक या पक्ष्यांसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. आत्ताच जे काही माळढोक आता एक ऑपरेशन सिंदूर झालं होतं, त्याच्यामधले जे फायटर होते त्यांची जी नावं होती ते माळढोक पक्ष्यांच्या पिल्लांना आता नावं दिली होती. करंटमधली एक न्यूज आहे ती पण माहीत असावं. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. वाडी रत्नागिरी या नावाने ओळखला जातो. ज्योतिबाचा डोंगर कोणत्या नावाने ओळखला जातो? वाडी रत्नागिरी. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. शेवटचे काही प्रश्न राहिलेत आणि आपण आता इथं थांबतोय. जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे? ह्याच्यावरती प्रश्न बघा, 3-4 प्रश्नपत्रिकेमध्ये आपण बघितलं की लिंग गुणोत्तरवरती प्रश्न विचारलेत आयोगाने. 2001ची जनगणना असू द्या किंवा 2011ची जनगणना असू द्या, लिंग गुणोत्तर या घटकावरती आयोगाने प्रश्न विचारले आहेत. तर त्याचं उत्तर आहे 894. 894 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? पहिलं कोणतं आहे? कळसुबाई. क सा मी हसतो. पहिलं कळसुबाई, दुसरं आहे साल्हेर, है ना. त्याच्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचं प्रमाण अधिक आहे असं विचारलं आहे? तर नंदुरबार, जालना, बीड आणि अमरावती या 4 जिल्ह्यांपैकी कोणता असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचं प्रमाण अधिक असलेलं दिसतं? त्याचं उत्तर आहे अमरावती या जिल्ह्या. अमरावतीमध्ये बघा शिक्षणावरती जास्त खर्च करताना दिसतो. तिथले भरपूर सारे ॲस्पिरंट्स आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये दिसतात. त्यामुळं अमरावती हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर महाराष्ट्रातलं जे पहिलं जलविद्युत केंद्र आहे ते आहे खोपोली. ते तर रायगड जिल्ह्यामध्ये 1915 साली त्याची निर्मिती झाली. आणि भारतातलं जे पहिलं जलविद्युत केंद्र आहे ते आहे शिवसमुद्रमध्ये, कर्नाटकमध्ये येतं. ते कावेरी नदीवरती आहे. कावेरी नदीवरती आहे शिवसमुद्रम. ठीक आहे. राधानगरी कुठं आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोयना कुठं बघायला भेटतं? महाराष्ट्रामध्ये. कोयना धरण सर्वात मोठं आहे. 1964ला त्याची सुरुवात झाली होती कोयना धरणाची आणि 1956. ठीक आहे. सर्वात मोठं धरण कोणतं? कोयना, महाराष्ट्रातलं. ठीक आहे. भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशात भारताचे रूर म्हणून ओळखले जाते? रूर म्हणजे काय? हे एक जर्मनीतलं ठिकाण आहे जिथं लोकसंख्येचे प्रमाण म्हणजे डेन्सिटी, घनता सगळ्यात जास्त आहे. भारताचे रूर कोणाला म्हटलं जातं? तर छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेशाला, या औद्योगिक प्रदेशात भारताचे रूर म्हणून ओळखतात. छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश. त्याच्यानंतर आपण बघूया जोड्या लावावरती प्रश्न आहे. जिल्हा आहे आणि प्रकल्प विचारलेत. सातारा, अमरावती, हिंगोली आणि रत्नागिरी हे 4 जिल्हे विचारलेत आणि 4 प्रकल्प दिलेत. तर त्याचे काय करायचे? जोड्या लावायचेत. तर बघा सातारा आंधळी म्हणजे 1चं 3 कुठं बघायला भेटतं? ठीक आहे. त्याच्यानंतर
रत्नागिरी मी कशा लक्षात ठेवलं, नारबाची वाडी एक पिक्चर आला होता कोकणातला, नारबाची. रत्नागिरी नातोवाडी असं लक्षामध्ये ठेवलं होतं. म्हणजे डीचं एक आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतं. हेच त्याचं उत्तर आहे. अमरावतीचं आहे शहानूर. अमरावतीची लोक खूप शहाणे असतात असं लक्षामध्ये ठेवलं होतं. अमरावती शहानूर. आणि हिंगोलीचं सावळी गोळी असं लक्षामध्ये ठेवलं होतं. सावळी गोळी, हिंगोली सावळी. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट काय आहे, अभयारण्य आणि त्यांचे ठिकाणं विचारले आहेत. अभयारण्य आणि ठिकाणं, ताणसा, यावल, माळढोक आणि नागझिरा. माळढोक आपण आत्ता बघितलं जे की येतं सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं. त्याच्यानंतर ताणसा येतं ठाणे जिल्ह्यामध्ये. ताणसाचं टी आणि ठाण्याचं टी असं लक्षामध्ये ठेवलं होतं. टाटा. यावलचं जळगाव आणि नागझिरा गोंदिया. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. जोड्या बघून घ्या. ताणसाचं ठाणे, यावलचं जळगाव, माळढोकचं सोलापूर आणि नागझिराचं गोंदिया या ठिकाणचे ते अभयारण्य आहेत. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट आहे जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे? जळगाव. औरंगाबाद, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांपेक्षा जळगाव या जिल्ह्याची लोकसंख्या आपल्याला जास्त बघायला भेटते 2011च्या जनगणनेनुसार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यमानानुसार अचूक उतरता क्रम विचारला आहे. सगळ्यात जास्त पर्जन्य आपल्याला अंबोलीमध्ये बघायला भेटतं. त्याच्यानंतर महाबळेश्वर, त्याच्यानंतर माथेरान आणि त्याच्यानंतर लोणावळा. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, झाला. आता नेक्स्ट 2-3 एवढेच क्वेश्चन आहेत आणि झालं, मग आपण थांबूया इथं. बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत? काय विचारलं आहे? ग्रामीण बुंदेलखंड प्रदेशातील. तर ते कशा आहेत? विखुरलेल्या वसाहती आहेत. बुंदेलखंड म्हणजे कशा आहेत? विखुरलेल्या वसाहती आहेत. कारण का? पाण्याचं प्रमाण भरपूर कमी आहे तिथं, दुष्काळी भाग आहे तो बुंदेलखंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र डॅश डॅश राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्प गुगामाळ राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले. मेळघाटला काय व्याघ्र प्रकल्प जे होतं ते गुगामल राष्ट्रीय उद्यानामध्ये काय केलं गेलं, त्याचं रूपांतर करण्यात आलं. चांदोली जे आहे ते आपल्याला कुठं बघायला भेटतं? सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी यांच्या बॉर्डरवरती चांदोली बघायला भेटतं. त्याच्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे बघायला भेटतं आपल्याला? बोरिवलीमध्ये. प्रियदर्शनी इंदिरा गांधी नागपूरमध्ये आपल्याला बघायला भेटतं. त्याच्यानंतर भंडारा धरण म्हणजेच विल्सन धरण, त्याला दुसरं नाव काय आहे? विल्सन धरण. महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्या जलाशयाला ऑर्थर सरोवर म्हणून म्हटलं जातं? तर काय? भंडारदरा धरण जे येतं अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये. भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते? जमिनीची धूप होते ते वृक्षतोडामुळे होते, भटकी शेती करण्यामुळे होते, कुरणांचा नाश झाल्यामुळे होते आणि अयोग्य लागवड जर केली तर जमिनीची धूप झालेली आपल्याला बघायला भेटते. त्यामुळे वरील सर्व काय आहेत? बरोबर. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. शेवट झाला आपलं, आपण थांबूया इथं. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. हे लेक्चर तुम्ही काय करा माहिती आहे का, आता शेवट झालाच आहे. जसे अजून एक्झामला एक 3-4 दिवस शिल्लक असेल तेव्हा हेडफोन टाकायचे आणि फक्त स्पीडमध्ये काय करायचं? लेक्चर बघायचं. ह्याच्याच ऑप्शनमधून आपल्याला काय होईल? नेक्स्ट जे आपल्याला प्रश्नपत्रिका येईल त्याच्यामध्ये आपल्याला